नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा व संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी आणि किती आणि कशामुळे आणि संपूर्ण महत्त्वाची बातमी आपण याच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। पुढे जर बोलला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनल नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून जेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू शकता। सुरुवात करतो आहे महिनाभरात महागाईचा कहर होण्याची शक्यता। मंडईत घडामोडीवर लक्ष ठेवणाऱ्या व्यापारी संस्थांनी मते, जर पावसाचा जोर असाच सुरू राहिला आणि नवीन फसलीची तयारी वेळेवर झाली नाही तर संपूर्ण जुलै महिना महागाई महिना ठरू शकतो। त्यामुळे केंद्र सरकारने साठवणूक केलेला कांदा टमाटरचा साठा तातडीने बाजारात सोडावा अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे। भारत नैसर्गिक आपत्तीचा सर्वात मोठा फटका नेहमीच शेतकऱ्यांना बसतो, मात्र यावेळी त्या झळा थेट शहरी ग्राहकांपर्यंत पोहोचू लागल्या आहेत। कांदा टमाटर सारख्या दैनिक लागणाऱ्या भाज्यांचे दर गगनाला भिडले तर ते केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक प्रश्न बनू शकतात। ही होती महत्त्वाची अपडेट। शेतकरी मित्रांनो, एकंदरीतच या ठिकाणी महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा तडाखा, जळ दिल्लीला कांदा भाव पोहोचणार 100 पार। बघू शकता, ही महत्त्वाची अपडेट आहे। कांदा घासही मागणार। मे महिन्याच्या दुसऱ्या 15 महाराष्ट्रात कांद्याच्या दरात 20% वाढ झाली आहे। परिणामी दिल्लीसह देशभरातील मंड्यांमध्ये दरवाढ सुरू आहे। सध्या कांदा सुमारे 30 ते 35 रुपये किलो दराने विकला जात आहे। पुढील 2 आठवड्यात हा दर 50 रुपये किलोपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, कारण फक्त पावसामुळे पीक नष्ट झाले नाही तर सप्लाय चेनची खंडित झाली आहे। शेतकऱ्यांना धान्य गोळा करण्यासाठी व वितरण व्यवस्था मोकळीक या ठिकाणी मोडकळीस आली आहे, जे थेट बाजारात महागाईला कारणीभूत ठरत आहे। धन्यवाद। लाईक शेअर देणार। भेटूया पुढे, तोपर्यंत दिसता म्हणतोय जय महाराष्ट्र। ज्येष्ठ सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।